लास्टचा प्रसंग. तर विलक्षण नाट्य आहे त्यांच्या जीवनामध्ये. असे आयुष्याच्या अखेरपर्यंत खूप प्रसंग आहेत असे. नाही, जेमतेम 32 वर्षांचं आयुष्य त्यांना मिळालं, पण त्या आयुष्यामध्ये असे किती प्रसंग आणि किती घटना आहेत. आणि हे सगळं होत असताना त्यांची लेखणी ही चालूच होती दुसऱ्या बाजूला. म्हणजे जेव्हा माणूस फार दबावात असतो तेव्हा खरं तर, आणि त्या काळचं राजकारण आणि लढाया या काही प्रत्यक्ष मैदानात उतरून तुम्हाला लढायचं आहे, तर असं सगळं असताना त्यांची लेखणी ही बहरत राहिली. तर हे काय, ही काय जादू आहे? नाही, त्यांना तशी एक उपजत काव्य प्रतिभा होती आणि त्यामुळे 3-4 जी महाकाव्य लिहिलेली आहेत त्यांनी, ती पुढं आपलं नशीब चांगलं काशी प्रचार आणि सभेनं ते प्रिझर्व करून ठेवलं म्हणून आता ते सगळं काव्य वगैरे मिळालेलं आहे. तर दोन्ही पातळीवर तलवार आणि लेखणी याच्यामध्ये ते बहादूर होते, हे मान्यच करायला पाहिजे. नाही, एक म्हणजे एक सगळ्यात त्यांच्या आयुष्यातलं महत्त्वाचं कॅरेक्टर जे आहे ते कवी कलशाचं. आणि कवी कलशाच्या बद्दल सुद्धा मराठी माणसाच्या मनामध्ये एक संशय त्यांच्याबद्दलचा निर्माण केला गेलेला आहे किंवा तो आहे. तर कवी कलश आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या नात्याबद्दल काय तुम्हाला त्यात जाणवतं? हे नातं स्पष्टच आहे. शेवटी औरंगजेबाने संभाजीराजांना मृत्यू दाखवला आणि मृत्यूच्या महामंदिरापर्यंत संभाजीराजांची पाठराखण कुणी केली असेल तर कवी कलशने केलेली आहे. आपण आपल्या मित्रासाठी, आपल्या धन्यासाठी आपला प्राण देतो, यापेक्षा आणखी काय द्यायचं माणसानं. आणि त्यामुळं त्या बाबतीत यांची जी प्रतिमा आहे कवी कलश यांची लखलखीत आहे. काही नाटकांनी आणि भावबंदकीतून त्यांना बदनाम केलं गेलं. मराठी नाटकामध्ये तर कवी कलश एवढा भयंकर दाखवला जायचा की तो रेड्याच्या कातड्यावर त्याचा हे आहे, आसन आहे आणि मग तो काहीतरी कापालिक आहे, काहीतरी तो तंत्रमंत्र विद्या करतो. काही नटाने आम्हाला सांगितलं की ते ज्यावेळेला कवी कलशचा रोल करायचे त्यावेळेला ते रेड्याचं कातडं मोठं असल्यामुळे स्टेजवर आणणं शक्य नव्हतं.